या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची शनिवारी दिनांक 12 एप्रिलला चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे। यात्रेचा शनिवार हा मुख्य दिवस असून ज्योतिबा डोंगरावर शनिवारी महापूजा, आरती, सासनकाठी मिरवणूक आणि पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होत आहेत। चांगभल्याच्या गजरानं अवघ्या ज्योतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे। ज्योतिबा डोंगरच्या वाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत। बैलगाडी, खासगी वाहनातून पायी चालत भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत। ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल। चैत्र यात्रेत गुलाल, खोबरे, बंदी, नानी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते। रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलेल्या सासनकाठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा लावल्या होत्या। हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीनं भर उन्हात तरुण वर्ग गुलालात चिंब होऊन नाचवत आहेत। सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याचा अखंड गजर सुरू होता। शनिवारी दुपारी 12 वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल। देवस्थान कमिटीचे मालदार, चोपदार, तोफेच्या सलामीनं मिरवणुकीस प्रारंभ होईल। या मिरवणुकीमध्ये पहिला मान सातारा जिल्ह्यातील पाडळी या सासनकाठीचा आहे। त्यानंतर पाटण तालुक्यातील मौजे विहे, करवीर कोल्हापूरची हिम्मत बहादूर चव्हाण, मिरज तालुक्यातील कसबा डिग्रज, कागल तालुक्यातील कसबा सांगव, सातारा जिल्ह्यातील किवळ, सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद यांच्या मानाच्या एकूण 108 सासनकाठ्या सहभागी असतात। या मिरवणुकीमध्ये 20 फुटांपासून ते 70 ते 80 फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात। हस्त नक्षत्रावर सायंकाळी 5:45 वाजता ज्योतिबाचा पालखी सोहळा निघेल। तोफेच्या सलामीनं ज्योतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल। सायंकाळी 6:30 वाजता यमाई मंदिरात यमाई देवी जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल। श्री ज्योतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीनं रात्री 10 वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल। शनिवार 12 एप्रिल चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा पहाटे 5:30 वाजता माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते श्रींना महाभिषेक होईल। महाभिषेक झाल्यानंतर श्रींना महावस्त्र अलंकार पूजा होईल। पूजा झाल्यानंतर 12 वाजता माननीय पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते पालखीचा सासनकाठीचं पूजन होईल। सासनकाठी यमाई देवीला प्रस्थान होईल। पूजन झाल्यानंतर बरोबर 5:30 वाजता संध्याकाळी पालखी सोहळा निघेल। पालखी सोहळा हस्त नक्षत्रावर बरोबर निघाल्यानंतर यमाई देवीच्या भेटीला पालखी सोहळा जाईल। तिथे गेल्यानंतर जमदग्नी कट्यारूपी जमदग्नीचा आणि यमाई देवीचा विवाह सोहळा पार पडेल। 8:30 वाजता पालखी यमाई देवीकडे ज्योतिबा मंदिरात प्रस्थान होईल आणि तोफेची सलामी झाल्यानंतर पालखी सोहळा संपन्न होईल।